हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 दिल्ली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन टोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। काल मागच्या लेक्चर मध्ये आपण मॅट्रिसेसचे 30 क्वेश्चन पाहिले होते। त्या 30 मधला 30 नंबरचा क्वेश्चन मी तुम्हाला घरी दिला होता करायला, तर भरपूर जणांनी तो केला नाही। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तो 30 नंबरचा क्वेश्चन पाहू आणि समोरचे जेवढे होतील तेवढे विदिन 13 मिनिट्स 30 मिनिटाच्या आतमध्ये जेवढे क्वेश्चन आपल्याच्यानं होतील तेवढे क्वेश्चन्स आपण घेणार आहोत। तर इथं काय म्हणते, आपण प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन मोटिवेशन घेत असतो, नवीन नवीन शब्द जे तुम्हाला इन्स्पायर करतात ते घेत असतो। तर आपल्याकडे आहे की बुवा वर्ड्स विच मे मोटिवेट यू, काय आहे आपल्याकडे की बुवा युअर बिगेस्ट एनिमी इज युअर अनकंट्रोल्ड माइंड। बरोबर आहे, म्हणजे तुमचा अनकंट्रोल्ड माइंड हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे। म्हणजे की बुवा आपल्याला जे करायचं असते, आपल्याला जे करायचं आहे आपण ते करत नाही कधीच। म्हणजे आपल्याला जे खायचं आहे ते आपण ते खात नाही, आपल्याला जिथं जायचं आहे तिथं जात नाही, आपल्याला जे करायचं आहे ते करत नाही, आपल्याला जे गरजेचं आहे ते आपण करत नाही। आणि हे सगळं कशामुळे होते, तर आपल्या अनकंट्रोल्ड माइंडमुळे। बरोबर आहे, जर समजा आपल्याला अभ्यास करायचा असला तर आपण अभ्यास करायला बसलो की 15 मिनिटातच आपल्याला वाटते की नाही चला जरा सगळे चक्कर मारून येऊ, है ना। अभ्यास करायला बसलो की आपल्याला वाटते आपण चला पबजी खेळू जरासा। ह्या गोष्टी होतात ना, तर हे सगळे हे कशामुळे होतात, तर अनकंट्रोल्ड अनकंट्रोल्ड माइंडमुळे होतात। जर तुम्ही तुमचा माइंड कंट्रोल केला, तुम्ही डिसिप्लिन मध्ये सगळ्या गोष्टी केल्या तर 100% होऊ शकते। तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर आणखीन पण वेळ गेला नाही, आता तर सुरुवात आहे। जर तुम्ही व्यवस्थित, आता ही जी सिरीज आपण केली सध्या लॉन्च, आता या सिरीज मध्ये आपल्याकडे क्वेश्चन्स आहेत। समजा आता हा क्वेश्चन्स आहे आपल्याकडे, हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्ही पॅटर्न एक वेळेस घेऊन घेतला आणि त्याच्यानुसार वेगवेगळे क्वेश्चन्स मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्ह केले तर प्रॅक्टिस एकदम जबरदस्त होते। आता तुमचं म्हणणं असेल की बुवा इथं प्रॅक्टिस होऊन जाईल, इथं तुम्हाला टेक्निक भेटून जाईल, इथं तुम्हाला सोल्युशन्स भेटून जातील, पण प्रॅक्टिस तुम्हाला स्वतः करायची आहे। आणि जर समजा तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन लागत असतील तर मला कॉन्टॅक्ट करा, मी देतो, काही लोड नाही आहे। चला तर काय म्हणते की बुवा बिगेस्ट एनिमी ऑफ युअर लाईफ काय म्हणते, तर कुठला आहे तुमचा अनकंट्रोल्ड माइंड। म्हणून डोकं शांत ठेवून डोक्याला व्यवस्थित मार्गी लावा, कामं करा, बस एवढंच माझं म्हणणं आहे। चला येऊ आपण आपल्या पहिल्या क्वेश्चन वरती, म्हणजे जो होता आपला 30 नंबरचा क्वेश्चन। ओके, काय म्हणते, इफ ए इज अन सिंगुलर स्क्वेअर मॅट्रिक्स नॉन सिंगुलर, इथं काय तर नॉन सिंगुलर, इथं हा नॉन सिंगुलर आहे, बरोबर आहे देवा। ओके ठीक आहे, चला नॉन सिंगुलर स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3, ऑर्डर किती आहे आपली 3, देन डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए क्यूब इज इक्वल टू, इथं दोन प्रॉपर्ट्या लागतात, ऍडजॉइंटच्या दोन्ही प्रॉपर्ट्या लागतात। पटकन आपली नोट्स काढा, मी जे तुम्हाला नोट्स दिली आहे ते नोट्स काढा, त्याच्यामध्ये ऍडजॉइंटच्या प्रॉपर्टी काढा। त्याच्यामध्ये जर हे ऍडजॉइंटची प्रॉपर्टी नसेल, काय म्हणते, इफ डिटर्मिनंट ऑफ adjoint of a is equals to determinant of a to the power n minus 1 नसेल तर लिहून टाका पटकन, हे एक प्रॉपर्टी लागते। दोन नंबरची आणखी एक प्रॉपर्टी, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ किंवा डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट घेतल्यापेक्षा, ओके 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 ठीक आहे, ऍडजॉइंट स्मॉल आहे कॅपिटल आहे, ओके कॅपिटल ए डी जे ऍडजॉइंट ऑफ ए इंटू बी इज इक्वल्स टू, याला लिहिता येते आपल्याला ऍडजॉइंट ए डी जे ऍडजॉइंट ऑफ बी मल्टिप्लाइड बाय ऍडजॉइंट ऑफ ए, याला असं लिहिता येते आपल्याला। ओके, ह्या दोन प्रॉपर्ट्या इथं लागतात। सगळ्यात पहिले कुठली लागते, तर सगळ्यात पहिले आपण 2 नंबरची लावू, सगळ्यात पहिले आपण 2 नंबरची लावू। काय म्हणते आपल्याला, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ए डी जे ऑफ ए क्यूब इज इक्वल्स टू, आता ऍडजॉइंट ऑफ ए क्यूब इज इक्वल टू जर आपण घेतलं, ओके ठीक आहे, इज इक्वल टू, आता ऍडजॉइंट ऑफ ए क्यूब, आता ए क्यूब आहे म्हणजे ए किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे। मग याला आपण कसं लिहू शकतो, हा डिटर्मिनंट जसाचा तसा, याला लिहू शकतो आपण ऍडजॉइंट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय ऍडजॉइंट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय ऍडजॉइंट ऑफ ए, असं आपण याला लिहू शकतो 3 वेळेस। ओके, ऍडजॉइंट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय ऍडजॉइंट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू, मग आता पहा ए मल्टिप्लाइड बाय ए, जर समजा आपल्याला ए मल्टिप्लाइड बाय ए जर घेतलं तर तो येते ए क्यूब, म्हणजे इथं काय लिहिता येते, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ए डी जे ऍडजॉइंट ऑफ ए याचा होल क्यूब, आता जर आपण पकडलं, पहा आपली प्रॉपर्टी आहे ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n मायनस 1, आणि इथं ऑर्डर किती दिलाय, अरे काय झालं, ओके इथं काय म्हणते, ऑर्डर म्हणते 3 दिली आहे, म्हणजे यांची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याकडे, 3 दिलेली आहे, यांची व्हॅल्यू 3 दिलेली आहे। म्हणजे पहा आता जर आणखीन आपण हे घेतलं तर हा 3 जो आहे आपण बाहेर घेऊ शकतो, म्हणजे याला लिहू शकतो ऍडजॉइंट ए डी जे ऑफ ए टू द पॉवर 3 घेऊ शकतो। आता हा जो ऍडजॉइंट ऑफ ए आहे, हा ऍडजॉइंट ऑफ ए आपण या प्रॉपर्टीमध्ये एक्सपान्शन करू शकतो, म्हणजे इथे येणार डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n मायनस 1 आणि याचा क्यूब जसाचा तसा, पहा डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n म्हणजे आपली ऑर्डर आहे 3 3 - 1, हा क्यूब जसाचा तसा इज इक्वल्स टू, पहा
इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए, मग हा 3 मधून 1 गेला, किती राहिला 2 राहिला, आणि हा क्यूब जसाचा तसा. मग आपल्याकडे माहित आहे की बॉस सर ए रेस टू द पॉवर एम टू द पॉवर एन काय असते, ए टू द पॉवर एम मल्टिप्लाइड बाय एन, त्या फॉर्मॅटमध्ये आहे आपल्याकडे. मग 3 मल्टिप्लाइड बाय 2 किती होते, तर 6 होते. म्हणजे काय ना डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर 6. पा पटकन किती नंबरचा ऑप्शन आहे, तर ए नंबरचा ऑप्शन आहे. पटकन मारा समोर चला. काय होऊन राहिले आज बोर्डले, चला. हा 31 नंबरचं काय म्हणते, देन ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू, इफ ए इज इक्वल्स टू समथिंग, आपल्याकडे मॅट्रिक्स आहे, देन ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू असते डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. आपली प्रॉपर्टी आहे ऍडजॉइंटची, आपल्या नोट्स करायची, नोट्स मधले पहिल्या नंबरचीच प्रॉपर्टी आहे, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. मग आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स, 3x3 ची आयडेंटिटी मॅट्रिक्स सगळ्याला एकदम जोरात येते. काय जोरात येते, एकदम जोरात. काय असते, 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके, कारण की मी शिकवली म्हणून. मग आता इथं काय काढायला लागते, फक्त डिटर्मिनंट काढायला लागते, आय जसाचा तसा. आता याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करू, डायरेक्ट सॉल्व्ह करू पटकन, जास्त वेळ नाही घ्यायचा. पा इज इक्वल्स टू 4 घेतला, 4च्या इंटरसेप्टिंग सोडले तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 4 मल्टिप्लाइड बाय 8 × 32 मायनस 32 मायनस 2 2 4, मधात असते सबट्रॅक्शन, हा -5 जसाचा तसा. अरे काही चांगला नाही निघाला जरासा. ओके, -5 जसाचा तसा. इन अनदर ब्रॅकेट पा, याच्या इंटरसेप्टिंग सोडले, 8 पंच 40 आणि 2 4 म्हणजे 40 - 4. ओके, इथं होते प्लस आणि हा -2 जसा तसा. याच्या इंटरसेप्टिंग सोडले तर 5 2 10 आणि 4 2 8, 10 मायनस ऑफ -8. ओके, हे झालं तुमचं. आता पहिलं, आता फक्त काय कॅल्क्युलेशन आहे, 4 इन ब्रॅकेट -32 - 4 -36 मायनस प्लस 5 इन ब्रॅकेट 40 - 4 36 पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह -2 इन ब्रॅकेट 10 पा निगेटिव्ह पॉझिटिव्ह 10 + 8 सॉरी इथं प्लस घेऊन टाका, हा 8 एक स्टेप वाढू द्या, जाऊ द्या. 4 आता 4 मल्टिप्लाइड बाय 34 36 4 मल्टिप्लाइड बाय 36. आता बघा 36 गुणिले 4 केले तर 36 दुनी 72 72 दुनी 144 है ना. थोडंफार कॅल्क्युलेशन फास्ट करायचं. आणि पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह म्हणजे इथं आला 144 प्लस आता 36 गुणिले 5 है ना. आता समजा इथे 40 जर पकडले तर 40 जर पकडले 4 5 × 20 आणि 200 180 पा 36 ले मी जो अप्रॉक्सिमेटली 40 पकडतो, 36 ले अप्रॉक्सिमेटली 40 पकडतो, तर 40 गुणिले 5 म्हणजे 4 पंच 20 200 आणि किती कमी होते 4 कमी होते, 4 पंच 20 200 मधून 20 काढले 180. इथं झाला 180 मायनस ऑफ इथं हा -2 इन ब्रॅकेट 10 + 8 18. ओके चला, -144 + 180 मायनस 18 दुनी 36. दोन्हीही निगेटिव्ह असले, दोन्ही डिजिट निगेटिव्ह असले तर त्याच्यामध्ये ऍडिशन होते, बट साइन कोणचं राहते तर निगेटिव्ह आलं. मग पहा, कारण की हा -144 -36 144 + 36 किती होते तर 180 होते सर. बिलकुल एकदम 180 आणि प्लस 180 निगेटिव्ह 180 पॉझिटिव्ह 180 कॅन्सल, किती राहिला आन्सर 0. म्हणजे आपल्याकडे डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली तर 0 आली. आपली प्रॉपर्टी काय म्हणते, देन ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए is equals to determinant of a into I. Determinant 0, identity matrix 1 0 0 0 1 0 0 0 1. 0 न जर मल्टिप्लाय केली तर फायनल आन्सर काय ना आपलं 0 0 0 0 0 0 and 0 0 0. टेन्शन घ्यायचं काम नाही, पटकन 0 0 वाला पटकन मारून द्या, काही लोड घ्यायचं काम नाही. पहा फक्त तुम्हाला काय करावं लागते, डिटर्मिनंट थोडासा फास्ट सॉल्व्ह करायचा, दुसरं काहीच नाही. ओके चला पुढे. 31 झालं 32. अरे भाऊ इथं हलवा आहे ना, हलवा असे तर आपण 5 क्वेश्चन सॉल्व्ह केले तरी करून टाकू. काय म्हणते, a² - a + I = 0, देन a इनवर्स व्हॉट विल. आता a इनवर्स काय येईल पहा, डायरेक्ट काय आपल्याकडे a² - a + 1 इज सॉरी I आहे तो प्लस I = 0. आता मी आजच्याच तारखेत माझ्या क्लासमध्ये ऑफलाईन क्लासमध्ये सांगितलं की हा कसा करायचा, एकदम फास्ट मध्ये कसा करायचा है ना. तर तुम्हाला बी सांगून देईन, टेन्शन घेऊ नका. मल्टिप्लाय बोथ साइड बाय ए इनवर्स है ना, मल्टिप्लाय बोथ साइड बाय ए इनवर्स. ए इनवर्स न मल्टिप्लाय करायचं बोथ साइडले. मग इथे येणार ए इनवर्स इन ब्रॅकेट a² - a + I = a इनवर्स मल्टिप्लाइड बाय 0. एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 काय राहते तर 0 राहते. ए इनवर्स ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. पहा हा ए इनवर्स, हा ए इनवर्स मल्टिप्लाइड बाय a² ला आपण a × a लिहू शकतो, मायनस ए इनवर्स इंटू ए प्लस ए इनवर्स इंटू I = काय आहे ते 0. ए × a इनवर्स भेटते आपल्याकडे I.
म्हणजे हा आय इंटू ए मायनस आय प्लस ए इनवर्स इंटू आय इज इक्वल्स टू 0. आता आयची व्हॅल्यू किती असते 1 असते, म्हणजे इथे येणार ए मायनस हा आय चेंज करायचा नाही प्लस ए इनवर्स इक्वल टू 0. आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काढायचं काय तर ए इनवर्स काढायचा आहे. काय काढायचं आहे? ए इनवर्स काढायचा आहे. याला ट्रान्सफर करा, पॉझिटिव्हचे निगेटिव्ह, निगेटिव्हचे पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह आहे तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह, म्हणजे ए इनवर्स इक्वल्स टू आय. हा झाला निगेटिव्हचा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह मायनस ए इज इक्वल टू 0. किती नंबरचा ऑप्शन आहे? तर बी नंबरचा ऑप्शन आहे. पटकन मारा समोरचाला. 32 नंबरचा झाला. 33 नंबरचा, इफ ए बी सी आर द इनवर्स मॅट्रिक्स देन ए बी सी इनवर्स. इनवर्सची प्रॉपर्टी काढा, त्या इनवर्सच्या प्रॉपर्टीमध्ये आहे किंवा मी जे शॉर्टकट दिले आहेत तुम्हाला है ना, 34 नंबर्स ऑफ शॉर्टकट दिले आहेत, त्या 34 नंबर्स ऑफ शॉर्टकट मध्ये पण आहे. तर काय लिहायचं सर? काहीच नाही, उलटे लिहायचे. इथे येणार सी इनवर्स, बी इनवर्स आणि ए इनवर्स. गजानन महाराज की जय. टेन्शनचं काम नाही. पहा, सी इनवर्स, बी इनवर्स, ए इनवर्स. ऑप्शन नंबर डी. अबे काय होऊन राहिला आज हे? चला 34 नंबर. हा ओके. देवी और सज्जनों दिल थाम के बैठ लो. हा क्वेश्चन खतरनाक आहे. खतरनाक नाही आहे, फक्त थोडासा ट्रिकी आहे. काय म्हणते? इफ ए इज इक्वल्स टू एक्स 1 1 0 अँड ए स्क्वेअर इक्वल्स टू आहे, देन आपल्याला काढावं लागते ए इनवर्स, है ना. हे मेळ लागून राहिला काय याच्यात? काय म्हणते? ए इक्वल्स टू एक्स 1 1 0 ए स्क्वेअर इक्वल टू आय म्हणते आपल्याला काढायचा आहे ए इनवर्स. बिलकुल काढू, टेन्शन घेऊ नका. डोंट फिअर व्हेन आय एम इज हिअर. चला पुढे काय म्हणते? ए इज इक्वल्स टू, ए इज इक्वल्स टू आपल्याकडे एक्स 1 1 अँड 0 है ना, आणि इथं ए स्क्वेअर इक्वल्स टू आहे. देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू आय. आता ए स्क्वेअर म्हणजे ए मल्टिप्लाइड बाय ए इज इक्वल टू आय. ए काय आपल्याकडे? एक्स 1 1 0 आणि इथं पुन्हा डबल ए काय घेता येईल आपल्याला? एक्स 1 1 0 इज इक्वल्स टू आय. आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. आता पहा, कधीही इन केस ऑफ मॅट्रिक्स मध्ये जर तुम्हाला दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आलं तर काय करायचं? पहिला एलिमेंट कसा भेटते पहा. पहिला रो मल्टिप्लाइड बाय पहिला कॉलम म्हणजे पहिला एलिमेंट, पहिला रो मल्टिप्लाइड बाय पहिला कॉलम म्हणजे दुसरा एलिमेंट. 4x4चा आहे ना हा. मग दुसरा रो मल्टिप्लाइड बाय पहिला कॉलम, दुसऱ्या रो मधला पहिला एलिमेंट, आणि दुसरा रो मल्टिप्लाइड बाय दुसरा कॉलम, दुसऱ्या रो मधला दुसरा एलिमेंट. ओके. तर इथं काय येणार पहा? एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर. पहा, एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर 1 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 1 याच्यामध्ये ऍडिशन असते काय. त्यानंतर पहिला रो मल्टिप्लाइड बाय दुसरा कॉलम एक्स मल्टिप्लाइड बाय 1 एक्स आणि 1 मल्टिप्लाइड बाय 0 0. काही घेणं नाही, म्हणजे 0 काही घेऊ नका. ऍडिशन मध्ये असते, मी दाखवून दिला तुम्हाला 0 असते. पहा, आता हा दुसरा रो मल्टिप्लाइड बाय पहिला कॉलम 1 मल्टिप्लाइड बाय एक्स 0 मल्टिप्लाइड बाय 1 0च राहते, घ्यायचं काम नाही. आता पहा, 1 मल्टिप्लाइड बाय 1 1 आणि 0 मल्टिप्लाइड बाय 0 0 इज इक्वल टू इथं राहणार 1 0 0 1. जर आपण याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट कम्पेअर केले, काय केलं? करस्पॉन्डिंग एलिमेंट कम्पेअर केलं तर काय भेटेल आपल्याला? पहा, याचं कंपॅरिझन याच्यासोबत केलं तर एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू भेटला आपल्याला 1. त्यानंतर एक्स इक्वल टू भेटला आपल्याला 0. त्यानंतर हा एक्स इक्वल टू भेटला इथं 0. पहा, एक्स इक्वल टू भेटला 0 आणि 1 इज इक्वल टू भेटला 1. करस्पॉन्डिंग एलिमेंट आपण कम्पेअर केलं, दुसरं काहीच केलं नाही. देअरफॉर आपल्याकडे ए मॅट्रिक्स काय आहे? ए मॅट्रिक्स तर एक्स 1 1 अँड 0. बट आपण काय म्हणू शकतो? एक्स इक्वल टू 0 आहे आपल्याकडे, 1 इक्वल टू 1 आहे. पहा, एक्स इक्वल टू 0 आणि 1 इक्वल टू 1, म्हणून हा एक्सच्या ठिकाणी 0 पुट करा. देअरफॉर ए इज इक्वल टू इथे येणार 0 1 1 0. आता आपल्याला याचा ए इनवर्स काढायचा आहे. काय काढायचं आहे? ए इनवर्स. तर मग सांगा बरं कसं काढसान ए इनवर्स? आता ए इनवर्स काढायचं कसं काढसान? मग तुम्ही म्हणसान सर ए इनवर्स काढायचा ना, फॉर्म्युला घेतो. कुठला वाला फॉर्म्युला? ए इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, है ना सर. मग डिटर्मिनंट काढतो सर याचा, नंतर मग ऍडजॉइंट ऑफ ए काढीन. म्हणजे काय करसान? हे दोघं जण चेंज करसान, या दोघांची पोझिशन चेंज करसान, या दोघांची साईन चेंज करसान, तटी येऊन रट्टे देईन, बिलकुल रप रट्टे देईन. कारण सांगतो, आपल्याकडे कोणची मॅट्रिक्स आहे? तर आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्सचा इनवर्स काय राहते सर? आयडेंटिटी मॅट्रिक्सच राहते, म्हणून जास्त लोड घ्यायचा नाही. याचा इनवर्स हाच राहील, हाच ऑप्शन आपल्याकडे येशील. ए नंबरचा ऑप्शन मारा, समोरचाला. जास्त लोड नसते घ्यायचा. हे काय होऊन राहिला आज याच्यात? हवा बरं एक मिनिट. अबे पेन कसा काय आला? ओके ठीक आहे, चला जाऊ दे, जास्त लोड घ्यायला पुरत नाही. तर ऑप्शन नंबर ए मारा, समोरचाला ए इनवर्स काढायसाठी. 35 नंबर काय म्हणते? इफ ए इज इक्वल्स टू इन अ मॅट्रिक्स ऑफ ए बी सी डी देन ऍडजॉइंट ऑफ ए
ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट ए इज इक्वल टू, तर हे किती नंबरची प्रॉपर्टी आहे सर? तर मला तरी वाटते हे 6 नंबरची 7 नंबरची प्रॉपर्टी आहे आपल्या नोट्समध्ये. काय आहे पहा, तुमच्यासाठी मी मेहनत केली आहे, इथं काढून टाकली आहे. काय म्हणते की बा ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n मायनस 2 इंटू ए. डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n मायनस 2 इंटू ए अशी काहीतरी आहे. मग पाहू आपण इफ ए इक्वल्स टू देन ऍडजॉइंट पहा ए डी जे, त्यानंतर ए डी जे ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n मायनस 2. डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n मायनस 2 इंटू ए. ओके, आता डिटर्मिनंट याचा काढा लागेल आपल्याला. तर किती बाय कितीची मॅट्रिक्स आहे, किती रो आहेत, किती कॉलम आहेत, त्याच्यावरून त्याची ऑर्डर समजते. सर याच्यामध्ये 2 रो आहेत, 2 कॉलम आहेत, ऑर्डर किती आहे 2, म्हणजे n किती आहे 2. तर डिटर्मिनंट सॉल्व्ह नका करू, काही रिकामचोट कामं करू नका. डायरेक्ट हा डिटर्मिनंट जसाचा तसा 2 मायनस 2 इंटू ए, दोनातून 2 गेले राहिले 0. डिटर्मिनंट टू द पॉवर 0 इंटू ए जसाचा तसा. एनिथिंग रेस्ट टू द पॉवर 0 विल बी 1 मल्टिप्लाइड बाय ए इज इक्वल्स टू ए. आपला ऑप्शन आहे. पटकन मारा, समोर चाला. ए नंबरचा ऑप्शन आहे. थोडंसं कसं आहे, हे क्वेश्चन्स प्रॉपर्टीवरचे आहेत, प्रॉपर्टीवरचे क्वेश्चन्स आहेत, तर थोडंसं तुम्हाला त्या प्रॉपर्टीज व्यवस्थित करावं लागेल भाऊ, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. 36 number, if A is an inversible matrix, okay, inversible matrix, inversible, okay, then which of the following is not true? हे जर इन्व्हर्सिबल मॅट्रिक्स असेल तर खालचं कोणचं ट्रू नाही आहे. तर आपण पहिलं सोडून द्या, दुसरं भाऊ काय म्हणते, ए इन्व्हर्स इक्वल्स टू ए इन्व्हर्स. हे भाऊ चालते, त्याच्यात काही टेन्शन नाही आहे. म्हणजे हाचा ऑप्शन आपला कटला. अबे काय लावलं बे, इरेजर. हा ओके ठीक आहे, हा तर ऑपरेशन आपला कटला. त्यानंतर 2 नंबर मध्ये काय म्हणते, सी नंबरचा ऑप्शन ए स्क्वेअर टू द पॉवर मायनस 1, म्हणजे हे आपण इंटरचेंज करू शकतो. हाही कटला, हा आपला ऑप्शन आहे. हे चालत नाही भाऊ, पहा हे चालत नाही. ए इन्व्हर्स इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए, त्याचा इन्व्हर्स कसा काय चालेल, काही बी सांगता का सर? चला पुढे, हा चालत नाही, लक्षात ठेव जा. 36, 37, इफ ए बी सी आर नॉन झिरो रिअल नंबर देन द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. पटकन आपला शॉर्टकट काढा, शॉर्टकट मध्ये डायरेक्ट दिलाय. जर समजा अशा टाईपची मॅट्रिक्स दिसली, इथं ए बी सी दिसलं, तर याचा डिटर्मिनंट कसा काढा लागते ते सांगितलंय आपण. त्यानंतर याचा काय करायचं, तर इन्व्हर्स कसा काढा लागते हे सांगितलंय आपण. तर याचा इन्व्हर्स काय असते, तर पहा तुमच्यासाठी थोडीशी मेहनत घेतली नंदू शर्मा, एकदम जबरदस्त मेहनत घेतली. तर अशा टाईपची मॅट्रिक्स दिसली ए बी सी आणि वरती B0 खाली B0 डायगोनल मॅट्रिक्स दिसली, ओके, तर त्याचा इन्व्हर्स असते 1/A 1/B 1/C. जास्त लोड घ्यायचं काम नाही. तर मग याचा इन्व्हर्स काय मारसान सर? ओके, तर याचा इन्व्हर्स काय मारसान 1/A 1/B 1/C. पटकन ए नंबरचा ऑप्शन समोर. चलो व्हॉट नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स इज नॉट इन्व्हर्सिबल. भाऊ बिलकुल हे जर येत नसेल की नाही, दोराचा खर्च मला इकडून काही लोड नाही घ्यायचा. हे जर येत नसेल की बुवा कोणची मॅट्रिक्स नॉट इन्व्हर्सिबल आहे, तर दोराचा खर्च मला इकडून. कारण की ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येते, ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येते ते मॅट्रिक्स असते नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, आणि सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स निघत नाही. मग चेक करा कशाचा इन्व्हर्स 0 येते. पहा इथं जाग्यावर केलं तर चालते, -2 आणि इथं +1, -2 +1 काहीतरी समथिंग व्हॅल्यू येते. हा ऑप्शन कटला आपला. त्यानंतर अरे त्यानंतर पहा 2 आणि +1 मायनस मायनस प्लस होते, 2 + 1 3, हाही ऑप्शन आपला कटला. पुढे गेलो आपण, 2 हा झाला 2, 3 2 6, 2 - 6 विल बी -4, हाही ऑप्शन कटला. आता राहिला आपला शेवटचा पाहू. अरे पहा राहिला आपला शेवटचा. काय म्हणते, 5 × 20 आणि पहा इथं घेतलं आपण 4 × 5 20 - 10 × 2 20, 20 - 20 विल बी 0. आन्सर नंबर डी. पटकन मारले की समोर. चलो काय म्हणते, इफ ए इज इक्वल्स टू देन को फॅक्टर ऑफ द थर्ड रो. इफ ए इज इक्वल टू समथिंग काहीतरी मॅट्रिक्स आहे, आपल्याला काय काढायचे आहेत, तर को फॅक्टर काढायचे आहेत. तर कशाचे को फॅक्टर काढायचे आहेत, तर 3 नंबरच्या रो मधले को फॅक्टर काढायचे आहेत. तिसरी रो कुठली आहे सर, तर हे आहे तिसरी रो. 1 2 3 पहा 1 2 3 3 नंबरची रो आपल्याकडे आहे, त्याच्यातले आपल्याला को फॅक्टर काढायचे आहेत. तर तिसऱ्या रो मधले को फॅक्टर काय राहतील, A31, त्यानंतर A32, त्यानंतर A33. ओके, आणि तुम्हाला सांगितलं होतं की बापा 3 + 1 4 म्हणजे इथे येणार पॉझिटिव्ह. त्यानंतर 3 + 2 5, पॉवर काय झाली, ऑड झाली, इथे येणार निगेटिव्ह. आणि 3 + 3 6, पॉवर झाली इव्हन, इथे येणार पॉझिटिव्ह. डायरेक्ट को फॅक्टर काढा. पहा 3 1 याचा को फॅक्टर जर घेतला आपण, पहा याच्या इंटरसेप्टिंग सोडून दिले तर काय उरलं, -3 आणि -1 -4 आला, इथे येणार -4. पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह विल बी निगेटिव्ह. -4 वाले ऑप्शन पहा किती आहेत, तर सर -4 वाले 2 ऑप्शन आहेत. किती आहेत सर, 2 ऑप्शन आहेत. तर 2 ऑप्शन कटले ना सर, टेन्शन घ्यायचं काम नाही ना.
दोन ऑप्शन आहेत तर दोन कटले. सक्सेस रेट विल बी 15%, सॉरी 50%. सक्सेस रेट किती आहे? 50% आहे आपला. समोर पाहू आपण. पहिला झाला. दुसरा A32 पहा, 32 ची पोझिशन ही आहे, याच्या इंटरसेप्टिंग सोडून दिले तर पहा -3 मल्टिप्लाइड बाय 1 -3 आणि 2 मल्टिप्लाइड बाय 1 -2 याच्यामध्ये सबट्रॅक्शन असते. -3 -2 विल बी -5. -3 -2 विल बी पाहू द्या काहीतरी हुकलं काय, कुठतरी हुकलं काय, हो वाटते नाही. -3 -2 -5 दुसरा यायला पाहिजेत -5, पण इथं निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हा होणार 5 है ना. तर -4 आणि 5 वाले ऑप्शन सर, -4 आणि 5 वाले ऑप्शन दोन्ही आहेत, शेवटचं काढाच लागते सर. ठीक आहे, काही विषय नाही. आता 3 नंबरचा याच्यात इंटरसेप्टिंग सोडून दिले तर 1 1 1 -2 1 ज 2, एकातून 2 गेले -1 राहिला. पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे -1 -4 5 -1 -4 5 -1 बी ऑप्शन मारलं की समोर. 40 इफ A इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3, जर A आहे स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 देन 3 नंबरच्या ऑर्डर, सॉरी ते 3 त्याची मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3, देन डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए. सर मी सध्या सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की पहा डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n-1. डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n-1 म्हणजे इथं काय येणार? इथं काहीच नाही. पटकन करू आपण. चला इथं काय येणार? इथं काहीच नाही, पटकन इथंच करतो जाग्यावर. इथे येणार डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n-1 इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n-1 म्हणजे 3 - 1 इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर 2. याला आतमध्ये घेऊ शकतो ए स्क्वेअर ऑफ डिटर्मिनंट. किती नंबरचं ऑप्शन? तर आपल्याकडे बी नंबरचं ऑप्शन. चला पुढे. इफ ए इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स देन ए इनवर्स. जर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असेल तर ए इनवर्स काय असते? ए ट्रान्सपोज. पहा ए इनवर्स इज इक्वल्स टू ए ट्रान्सपोज. त्या ए ट्रान्सपोजला लिहू शकतो आपण ए टू द पॉवर -1 ए डॅश, सॉरी पहा ए इनवर्स इक्वल्स टू ए ट्रान्सपोज इक्वल्स टू ए डॅश लिहू शकतो. ए ट्रान्सपोजला आपण ए डॅश लिहू शकतो म्हणजे सी नंबरचा ऑप्शन मारा समोर. चला जास्त लोड घेऊ नका. त्यानंतर पुढे काय म्हणते? 42 नंबरचा क्वेश्चन आहे. इफ बी इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, ते जरासं खटखट चालू होतं म्हणून आपण थोडासा पॉज घेतला होता. ते काय झालं, आमच्या क्लासच्या साईडने एक हे आहे दुकान आहे, ते शटर खाली वरती करत राहतात, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. काही जास्त दिवसची गोष्ट नाही आहे, आपण शिफ्ट होणार आहोत दुसऱ्या इकडे. तर काय म्हणते? इफ बी इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स अँड ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स देन. बी नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, ए काय म्हणते? स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, देन आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. आपल्याकडे काय इन केस ऑफ डिटर्मिनंट बी टू द पॉवर -1 म्हणजे बी इनवर्स इंटू ए इंटू बी इज इक्वल्स टू आपल्याला काढायचं आहे. तर बाय द प्रोडक्ट रूल ऑफ द डिटर्मिनंट, बाय द प्रोडक्ट रूल पहा, बाय द प्रोडक्ट रूल ऑफ द डिटर्मिनंट x मल्टिप्लाइड बाय y इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ x मल्टिप्लाइड बाय डिटर्मिनंट ऑफ y. दोघांचे डिटर्मिनंट आपण वाटून देऊ शकतो. मग इथं काय करसान? सेम मी इथं सॉल्व्ह करतो. पहा प्रत्येकाला डिटर्मिनंट वाटून देतो म्हणजे काही बी इनवर्स डिटर्मिनंट बी डिटर्मिनंट ए. ओके, आता हा बी इनवर्स आहे, निगेटिव्ह आहे, याला जर पॉझिटिव्ह करायचे असेल तर 1 डिटर्मिनंट ऑफ बी मल्टिप्लाइड बाय डिटर्मिनंट ऑफ बी मल्टिप्लाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट बी कॅन्सल. मग काय राहिला? डिटर्मिनंट ऑफ ए. पटकन डिटर्मिनंट ऑफ ए वाला ऑप्शन पण पटकन मारा, सटकन चालले जा. ए नंबरचा ऑप्शन. ओके चलो, मैं तो थक गया. काय म्हणते? इफ बी इज अन नॉन सिंग्युलर अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके, देन इट्स ऍडजॉइंट इज. अरे टेन्शन नाही घ्यायचं भाऊ, मी काय सांगितलं, जर समजा त्याचा इनवर्स बी काढला, त्याचा ऍडजॉइंट बी काढला, जर अप्परचा असेल तर अप्पर लाईन, लोअरचा असेल तर लोअर लाईन पटकन सांगून द्या. तर काय म्हणते? हे कोणची आहे? अप्पर ट्रायंगुलर आहे, तर याचा बी अप्पर ट्रायंगुलर. बी नंबरचा मारा समोर. चला, हे तलवार काऊन येऊन राहिली आज. ओके चलो. हा 44 नंबर. इफ ए इज इक्वल्स टू, आपल्याकडे पहा डायगोनल मॅट्रिक्स आहे. काय आहे? डायगोनल मॅट्रिक्स. देन व्हॅल्यू ऑफ द ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू, व्हॅल्यू ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू. हो आपण, तर ही प्रॉपर्टी आहे. डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n-1. डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n-1. आणि जर आपण डायगोनल मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट सॉल्व्ह केला, काय सॉल्व्ह केला? डिटर्मिनंट सॉल्व्ह केला, तर तो डिटर्मिनंट असते मल्टिप्लिकेशन ऑफ डायगोनल. सगळ्याला माहिती आहे एकदम, कारण की मी शिकवलं होतं म्हणून. तर याचा डिटर्मिनंट राहणार याचा डायगोनलचं मल्टिप्लिकेशन. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू ए मल्टिप्लाइड बाय ए मल्टिप्लाइड बाय ए म्हणजे होणार ए क्यूब. आणि इथं जर सॉल्व्ह केला आपण तर हा डिटर्मिनंट आहे आपल्याकडे ए क्यूब आहे ना. सॉरी थांबा, असं नाही. ओके, सगळ्यात पहिले हे सॉल्व्ह करून घेऊ. पहा डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n-1. ऑर्डर किती आहे? 3.
म्हणजे 3 मधून 1 मायनस केला, 3 - 1. डिटर्मिनंट ऑफ a टू द पॉवर 3 - 1 झाला 2. बट हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे आपल्याकडे a क्यूब, म्हणजे येणार इथं a क्यूब, त्याचा अबे इथं 2 येणार, इथं येणार 2, त्याचा स्क्वेअर, 3 दुनी 6 म्हणजे a टू द पॉवर 6. आपल्याकडे फॉर्म्युला आहे a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय n टू द पॉवर n इज इक्वल्स टू a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय n, असा फॉर्म्युला आहे. मग 3 दुनी किती होतात 6, म्हणजे बी नंबरचा ऑप्शन मारा आणि सटकन पटकन घरी जा. चला, इफ a देन डिटर्मिनंट ऑफ a इंटू ऍडजॉइंट ऑफ a. बस करा, पटकन येते पहा. एकदम सोपी क्वेश्चन आहे पहा, एकदम जोरात क्वेश्चन करू आपण. हा पहा, आता काय म्हणते डिटर्मिनंट. आता सध्या सॉल्व्ह केलं तर आपण ना, तर डिटर्मिनंट किती आलता, तर सर डिटर्मिनंट आलता a क्यूब. काय आलता a क्यूब मल्टिप्लाइड बाय सर डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ a काय आलता सर पहा, सध्या सॉल्व्ह केलं तर आपण डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ a आलता आपल्याकडे a टू द पॉवर 6. काय आलता a टू द पॉवर 6. मग इथे यार a टू द पॉवर 6. ओके, मग सर a रेस टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय a रेस टू द पॉवर n, बेस सेम आहे, पॉवर मध्ये ऍडिशन a रेस टू द पॉवर m प्लस n, म्हणजे इथे काय येणार इज इक्वल टू a टू द पॉवर 3 + 6 म्हणजे a टू द पॉवर 9. पॉवर किती जोरात केला आपण, एकदम जोरात केला की नाही. तर इथे येणार सी नंबरचा ऑप्शन a टू द पॉवर 9. किती मिनिटं झाले, मला वाटते जवळपास 27-28 मिनिटं झाले असतील. 1-2 क्वेश्चन घेऊ शकतो आपण, काही लोड नाही आहे. फॉर 3x3 मॅट्रिक्स ऑफ a डिटर्मिनंट इज इक्वल टू 4. डिटर्मिनंट ऑफ a किती आहे तर 4 आहे. एक 3x3 ची मॅट्रिक्स आहे, म्हणजे ऑर्डर आहे आपल्याकडे 3 आणि डिटर्मिनंट ऑफ a ची व्हॅल्यू 4 आहे. देन डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू, पहा डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू, हे वाली प्रॉपर्टी चेक करा, कोणती वाली, देवा हा पहा डिटर्मिनंट सॉरी ऍडजॉइंट ऑफ a आहे काय. एक मिनिट, क्वेश्चन काय बघू द्यामध्ये. Then determinant of adjoint of A. Okay, determinant of adjoint of A, adjoint of A, adjoint of AB, adjoint of okay ठीक आहे adjoint of A. तर अरे कुठे आहे, थांबा कुठे गेला. ओके ठीक आहे, चालतं, काही लोड नाही आहे. पहा, देन डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए होता आपल्याकडे डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n - 1. काय होता डिटर्मिनंट ऑफ ए टू द n - 1. हा ही वाली प्रॉपर्टी डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट. पहा, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट एडीजे ऑफ ए इज इक्वल टू होता डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n - 1. पहिल्या नंबरची प्रॉपर्टी ऑफ 6व्या नंबरची प्रॉपर्टी. किती नंबरची, 6व्या नंबरची. डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n - 1. हा डिटर्मिनंट ऑफ ए जसा तसा टू द पॉवर n - 1 म्हणजे 3 - 1, कारण की आपली पॉवर ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स 3 आहे. मग हा डिटर्मिनंट ऑफ ए जसा तसा त्याची याच्यातून 3तून 1 गेला, किती राहिला 2 राहिला. बट काय म्हणते डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 4 आहे. म्हणजे इथे घेतला आपण 4 आणि त्याचा स्क्वेअर जर केला तर आला 16. 4चा स्क्वेअर 16 स्क्वेअर तरी आले पाहिजेत बाबा, है ना, एकदम जोरात आले पाहिजेत. कमीत कमी 20 लोक स्क्वेअर, 20 पर्यंतचे स्क्वेअर आणि 10 पर्यंतचे क्यूब एकदम जोरात आले पाहिजेत. जसं की 1चा 1, 2चा जर समजा आपण स्क्वेअर घ्यायला गेलो, है ना, तर 1 ते 20 पर्यंत स्क्वेअर आणि 1 ते 10 पर्यंत क्यूब एकदम जोरात आले पाहिजेत. जसं की 1चा स्क्वेअर 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81, 10चा 100, 11चा 121, 12चा 144, 13चा. ठीक आहे, ते तुम्हाला आले पाहिजेत, काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही, पण आले पाहिजेत भाऊ. ओके, चलो. तर 16 नंबर आहे काय, आहे सर, सी नंबरचा ऑप्शन आहे. आणि हे आज काय होऊन राहिलं मला बी समजून नाही राहिलं, जाऊ द्या. 47. इफ ए इज अन नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3, देन इफ ए इज अन नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याकडे 3, देन डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ए इज इक्वल टू, पहा हे प्रॉपर्टी इथे दिसते पहिल्या नंबरची, पहा हे वाली, अरे हे वाली प्रॉपर्टी ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट ए इज इक्वल टू, सॉरी ते नाही आहे, हे वाली ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n - 1 त्याचा होल स्क्वेअर. म्हणजे इथं काही n - 1 करा आणि त्याचा होल स्क्वेअर करा. किती नंबरचा क्वेश्चन आहे आपला, तर 47 नंबरचा. पहा, मग याला जर सॉल्व्ह केला आपण, पहा आपल्याकडे ऍडजॉइंट एडीजे ऑफ ए, इथं ए घ्या, इज इक्वल टू, इथं काय येणार मग डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n - 2 त्याचा होल स्क्वेअर. डिटर्मिनंट ऑफ ए जसाचा तसा n - 2, n किती आहे आपल्याकडे 3 - 1 त्याचा होल स्क्वेअर म्हणजे काय येणार डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए ऑर्डर 3. अरे काय झालं, कुठे हुकलं पाहू द्या, किधर हुका रे बाबा, किधर हुक गया अपना, n - 1 होल स्क्वेअर आहे ना, n - 2 नाही आहे.
ठीक है ठीक है ठीक है ठीक है, काही लोड नका घेऊ सर. आता पटकन अभी ठीक करके देता, अभी ठीक करके देता, जास्त टेन्शन घेऊ नका. अभी ठीक करके देता. पा पा काय होती आपण प्रॉपर्टी थोडीशी थोडीशी जरशिक 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 गलत लिहिली. तर काय होती आपल्याकडे प्रॉपर्टी इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n मायनस 1 याचा होल स्क्वेअर डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर 3 मायनस 1 याचा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए. तीनातून एक गेला 2 राहिला, 2चा स्क्वेअर घेतला आपण. नंतर डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर 4. पटकन ऑप्शन मारा. पॉवर 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 मध्ये 4. ओके, किती नंबरचा आहे? ए नंबरचा. ओके ठीक आहे. चला, भरपूर वेळ झाला. आपण डिसाईड केला की 30 मिनिटाच्या वरती जायचं नाही. एक सांगतो पा, आपण जेवढे क्वेश्चन घेतले हे कन्सेप्च्युअल घेतले. फक्त या कॉन्सेप्टच्या रिलेटेड वेगळे वेगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा, है ना. वेगवेगळ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस एकदम हार्ड असली पाहिजे, एकदम हार्ड असली पाहिजे तुमची प्रॅक्टिस. आणि तुमचं रिव्हिजन एकदम स्मार्ट असली पाहिजे. स्मार्ट रिव्हिजन मी तुम्हाला सांगतो कसं करायचं आहे. जर तुम्हाला स्मार्ट रिव्हिजन बाबत जर काही टिप्स लागत असतील तर वीकली चर्चा विथ नंदू सर मॅथमॅटिक्स आपण एक सिरीज लॉन्च केली आहे. ते सिरीज प्रत्येक रविवारी आपण तुम्ही जे कमेंट टाकता त्या कमेंटवरती रिप्लाय करतो. जे काही सजेशन असतील ते सजेशन देतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या कमेंटमध्ये हे करा, मेन्शन करा. मी तुमचं नाव न घेता त्या कमेंटवर सजेशन द्यायचा प्रयत्न करतो. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. भारत माता की जय.